एकीकडे गारपिटीनं सांगली आणि सटाण्यातल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणलंय, मात्र या गारपिटीचा अंदाज आधीच जर मिळाला असता तर कदाचित शेतकऱ्यांना आपला शेतमाल वाचवण्याची एक संधी मिळाली असती आणि ते नुकसानीपासून वाचलेही असते। राज्यातला बळीराजा निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार बळी असा पडू नये म्हणून सरकारनं आता स्वयंचलित हवामान स्टेशन्स उभारायला सुरुवात केली आहे। ही कशी असणार आहे स्वयंचलित हवामान स्टेशन्स, एक रिपोर्ट पाहूया। छोटेखानी मोबाईल टॉवर सदृश्य दिसणारा हा खांब भविष्यात शेतकऱ्यांना अनेक संकटांपासून वाचवणार आहे। एवढंच नव्हे तर पीक पाण्याच्या नियोजनासाठी मोठी मदतही करणार आहे, कारण हे आहे स्वयंचलित हवामान स्टेशन। नागपुरातल्या डोंगरगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित हवामान स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं। स्कायमेट या प्रसिद्ध कंपनीच्या मदतीनं लवकरच 2000हून अधिक स्वयंचलित हवामान स्टेशन्स उभारण्यात येतील। विशेष म्हणजे याचा फायदा थेट तालुका पातळीवरील शेतकऱ्यांना होणार आहे। आपल्याकडे एवढा पाऊस पडल्यानंतर त्या पावसामध्ये नेमकं कुठलं पीक घेतलं पाहिजे, यावर्षी कुठलं पीक हे अधिक चांगलं राहील किंवा कशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यातनं कुठली रोगराई येऊ शकते, या प्रकारची सगळी माहिती ही जर ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये आपल्या गावाकरता उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटातनं आपल्याला वाचवता येऊ शकतं। आता हे हवामान स्टेशन काम तरी कसं करतं तेही जाणून घेऊयात। या इथे एअर टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, विंड स्पीड, विंड डायरेक्शन आणि रेनफॉल हे सगळे पॅरामीटर्स दर 10 मिनिटाला आपण मेजर करतो आणि हे मेजर केलेले पॅरामीटर थ्रू मोबाईल कम्युनिकेशन हे क्लाउडवर आपण पाठवतो। तुम्ही सगळ्यात वर बघाल तर तो आहे विंड सेन्सर। हा जितके पण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नेटवर्क अशा अल्ट्रासोनिक विंड सेन्सरचं कुठेही नाहीये भारतामध्ये एवढ्या लार्ज स्केलवरती। तर हे कुठल्याही त्याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट नाहीये। बेस्ड ऑन दी वाऱ्याची दिशा आणि व्हेलॉसिटी याच्यावरून ते मेजर करतं की कुठल्या डिरेक्शनला आहे। नो मुव्हिंग पार्ट असल्यामुळे याची अॅक्युरेसी खूप जास्त आहे। दर सेकंदाला हा डेटा रेकॉर्ड करतो, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना विंड गस्ट आहे 4 सेकंदासाठी पटकन हवा आल्याने नुकसान करून गेली, ते पण आपल्याला ह्या सेन्सरमुळे मेजर करता येणार आहे। त्याचबरोबर हे जे तुम्ही बघताय हे आहे एअर टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी। हे याच्यामध्ये आतमध्ये सेन्सर आहेत, तर ह्या शील्डच्या आतमध्ये हे 2 सेन्सर मेजर करतात। तिसरा सेन्सर जो दिसतोय तुम्हाला तो आहे रेन गेज सेन्सर। ठीक आहे, हा आपला पाऊस मोजतो। ठीक आहे, आणि हे सगळे सेन्सर हे कनेक्टेड आहेत या डेटा लॉगर बरोबर। या डेटा लॉगर हा सोलार पॉवर्ड आहे, इंटरनल बॅटरी आहे आणि याच्यामध्ये मोबाईल सिम एनेबल्ड आहे। हा मोबाईल सिमने हा डेटा क्लाउडवरती जात राहतो आणि दर 10 मिनिटाला डेटा अपलोड होतो आणि हा डेटा तुम्ही वेबसाईटने ऍक्सेस करू शकता, त्याचबरोबर मोबाईल कम्युनिकेशनने पण ऍक्सेस करू शकता। अवकाळी पावसानं राज्यातल्या बळीराजाला अनेकदा देशोधडीला लावलाय, मात्र निसर्गाच्या लहरीचा वेळेआधी अचूक अंदाज मिळाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळू शकतं। स्वयंचलित हवामान स्टेशन्सकडून ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली जाईल अशी आशा बाळगूया। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर।